Okay friends, in previous lecture we are discussed about the types of root. Basically the main roots classified into the main two types depending upon their origin. One is the taproot system and another one is the adventitious root system, and these are the characteristics of dicot and monocot plants, and various characteristics belongs to the taproot system and adventitious root system, or which is also known as the fiber root system. आपण हे क्लिअरली डिस्कस प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेला आहे. याच्यानंतर पहा नेक्स्ट आर्टिकल आपण पाहतोय मॉडिफिकेशन ऑफ रूट. आता ॲक्च्युअल जेव्हा आपण रूट असं म्हणतात तेव्हा रूटचे आपण तीन फंक्शन्स पाहिले. कोणते बेसिक तीन फंक्शन्स आहेत? ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल, आणि जेव्हा हे वॉटर अँड मिनरल्स सॉईलमधून प्लांटच्या रूटमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात, बट दॅट रूट दे कॅन ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. दॅट फंक्शन्स इज नोन ॲज द कंडक्शन. म्हणजेच रूटमध्ये एकदा वॉटर ॲब्सॉर्प्शन झालं तर रूटपासून प्लांटच्या सर्व पार्टला ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट केलं जातं तर त्या फंक्शन्सला काय म्हणतो आपण? कंडक्शन. सो फर्स्ट फंक्शन ॲब्सॉर्प्शन, सेकंड फंक्शन कंडक्शन, अँड थर्ड फंक्शन टू फिक्स द प्लांट बॉडी इनसाइड द सॉईल. सो दॅट इज कॉल्ड लाईक द फिक्सेशन. दीज आर द थ्री बेसिक फंक्शन्स ऑफ रूट. But in some roots of the plant which perform their additional functions for their special character. काही प्लांट्समध्ये ज्या रूट्स असतात हे नॉर्मल तीन फंक्शन्स तर करतातच, याच्याशिवाय काही स्पेशल फंक्शन्स करतात. तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही चेंज होतो त्या चेंजला म्हणतो आपण मॉडिफिकेशन. अर्थ चांगला लक्षात घ्या. मॉडिफिकेशन म्हणजे काय? एनी मॉर्फोलॉजिकल चेंज, एनी मॉर्फोलॉजिकल चेंज इन देअर साइज, शेप, फॉर्म और स्ट्रक्चर इन एन ऑर्गन for the special function or which perform the special function that is known as the modification. म्हणजे प्लांटचा असा कोणताही ऑर्गन जेव्हा त्याच्या तो मॉर्फोलॉजिकल पार्ट्समध्ये किंवा त्याच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या साईजमध्ये जेव्हा तो चेंज करतो आणि तो चेंज व्हेरियस स्पेशलाइज्ड फंक्शन्स करण्यासाठी करतो, तेव्हा आम्हाला एक टर्म सांगावं लागते. त्याच टर्मला काय म्हणतो आपण? मॉडिफिकेशन. सिंपल असा अर्थ आहे. जेव्हा तुम्हाला व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉडिफिकेशन्स असं म्हटलं तर फर्स्ट स्टेटमेंट मॉडिफिकेशन्समध्ये काय होतं? द चेंज किंवा एनी मॉर्फोलॉजिकल चेंज. कसा असेल तो चेंज? मॉर्फोलॉजिकल चेंज इन देअर. कशामध्ये होतो चेंज? तो इन देअर साईज असेल, शेप असेल, किंवा त्याचा फॉर्म असेल, किंवा ज्याला काय म्हणतो आपण इव्हन स्ट्रक्चरमध्ये असेल. एनी मॉर्फोलॉजिकल चेंज इन देअर साइज, शेप, फॉर्म और स्ट्रक्चर इन एन ऑर्गन. कोणत्याही ऑर्गनमध्ये जर तो चेंज झाला, कशासाठी असेल तर इन एन ऑर्गन फॉर स्पेशल फंक्शन्स, that is known as the modification. यांनाच काय म्हणतो आपण? मॉडिफिकेशन. सो what is the definition of modification? Any morphological change in their size, shape, form or structure in an organ which perform the special function that is called as the modification. प्लांटच्या कोणत्याही पार्ट्समध्ये एक विशिष्ट कार्य करण्यासाठी जेव्हा तो स्वतःमध्ये बदल करतो, चेंज करतो, तेव्हा त्या चेंजला एक टर्म वापरलं जातं दॅट इज नोन एज द मॉडिफिकेशन. इथं फक्त एक मी शब्द जर बदलला, ऑर्गनच्या ठिकाणी मी जे इथं असं म्हटलं इन ॲन ऑर्गन म्हणण्यापेक्षा ऑर्गनच्या ठिकाणी शब्द लक्षात ठेवा रूट्स असा शब्द वापरला. काय डेफिनेशन तयार होईल? द मॉर्फोलॉजिकल चेंज और एनी मॉर्फोलॉजिकल चेंज इन देअर साइज, शेप, फॉर्म और स्ट्रक्चर इन एन रूट which perform the special function is known as the modification of root.
ते मॉडिफिकेशन कुणाचं असेल? रूट. म्हणजे रूटला डिफरंट फंक्शन्स करण्यासाठी किंवा व्हायटल फंक्शन्स करण्यासाठी रूट्समध्ये जेव्हा काही चेंजेस होतात आणि ते चेंजेस फंक्शनसाठी होतात त्यावेळेस त्याला म्हणायचं मॉडिफिकेशन ऑफ रूट. हेच मॉडिफिकेशन स्टेममध्ये झालं तर मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, लीफमध्ये झालं तर मॉडिफिकेशन लीफ. म्हणून कॉमन वर्ड ज्यावेळेस म्हणतात तर तो मॉर्फॉलॉजिकल चेंज इन एनी ऑर्गन विच परफॉर्म द स्पेशल फंक्शन, सो दॅट इज कॉल्ड लाईक द मॉडिफिकेशन. पण आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? मॉडिफिकेशन ऑफ रूट. म्हणजे रूटमधले मॉडिफिकेशन्स कोणते आहेत आणि रूट्स याच्याशिवाय कोणते फंक्शन्स करतो. तर आम्हाला या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, डेफिनेशन ऑफ मॉडिफिकेशन ऑफ रूट. तर सिंपल डेफिनेशन, any morphological change in their size, shape, form and organ structure in an root that is known as the modification of root. कशासाठी होतं? Perform the special function. So this modification takes place in both taproot system and adventitious root system. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे आपण दोन टाईप्स पाहिला तर हे मॉडिफिकेशन कोणत्या रूटमध्ये होतं? तर मॉडिफिकेशन हे टॅप रूट्समध्येही होतं आणि मॉडिफिकेशन हे ॲडव्हेंटेशियस रूट्समध्ये पण होतं. म्हणून इथं वाक्य कॉमन शब्द लक्षात ठेवायचा, द मॉडिफिकेशन ऑफ रूट टेक्स प्लेस इन बोथ टाईप्स ऑफ रूट दॅट इज नोन एज द टॅप रूट अँड ॲडव्हेंटेशियस रूट. याच्यानंतर पहा, हे मॉडिफिकेशन का झालं? तर स्पेशल फंक्शन. कोणते फंक्शन्स आहेत? ज्यामधील जर फर्स्ट फंक्शन म्हटलं, फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. काही प्लांट्स आहेत ज्यांच्या रूट्समध्ये फूड काय होतं? स्टोरेज होतं. मग फूड स्टोरेज करण्यासाठी हे काय करतात? मॉडिफिकेशन्स करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बीट रूट पाहिलं असेल, ज्यांच्यामध्ये फूड स्टोरेज होतं. म्हणजे ते रूट आपण काय करतात? एडिबल पर्पज फूडसाठी वापरतो आपण. सर्वच प्लांटच्या रूट्स खातो का आपण? नाही आहे. काहीच प्लांट्स आहेत, सिलेक्टिव्ह प्लांट्स आहेत जे त्यांच्या रूट्समध्ये काय करतात? फूड स्टोरेज करतात. याच्यानंतर जर पाहिलं आपण आयपोमिया बटाटाच असेल, ज्याला मराठीमध्ये आपण रताळा असं म्हणतात, आयपोमिया बटाटा, स्वीट पोटॅटो ज्याला म्हणतो आपण. किंवा त्याच्यानंतर जर रूट पाहिलं असेल तुम्ही ज्याला आपण कॅरट म्हणतो, त्यानंतर आपण रॅडिश पाहिलं असेल. या सर्व रूट्समध्ये काय केलं जातं? स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. तर या रूटचं मॉडिफिकेशन्स का झालं? स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. काही प्लांट्स हे त्यांचे स्टेम वीक असतात, तेव्हा त्या स्टेमला सपोर्ट करण्यासाठी काही ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टसाठी रूट्स डेव्हलप होतात. म्हणजे ज्या ठिकाणी स्टोरेज ऑफ फूड मटेरियल असेल किंवा मेकॅनिकल सपोर्टसाठी असतील, मेकॅनिकल सपोर्ट करण्यासाठी असतील किंवा त्या ठिकाणी क्लाइम्बिंग फंक्शन्स करण्यासाठी, व्हायटल फंक्शन्स करण्यासाठी, व्हायटल फंक्शन्ससाठी जिथं आपण स्पेशलाइज्ड एपिफायटिक अँड पॅरासायटिक रूट्स पाहणार आहात. याच्यानंतर त्यांच्यामधील परत आपल्याला स्टडी करायचं आहे की मॉडिफिकेशन फॉर रेस्पायरेशन. रेस्पायरेशन कशासाठी मॉडिफिकेशन होतं? रेस्पायरेशनसाठी. तर इथं तुम्हाला वाक्य परत लक्षात ठेवायचं आहे, द व्हेरियस मॉडिफिकेशन टेक्स प्लेस इन रूट फॉर द स्पेशल फंक्शन. काही फंक्शन आहेत त्यातलं स्टोरेज ऑफ फूड मटेरियलसाठी मॉडिफिकेशन होतं. मेकॅनिकल सपोर्ट, ज्या प्लांटचे स्टेम वीक आहेत अशा प्लांटला ॲडिशनल मेकॅनिकल सपोर्टची गरज लागते. जर तुम्ही पाहिलं असेल ज्याला आपण बनियन ट्री म्हटलं तर हँगिंगमध्ये त्यांच्या प्रॉप रूट्स असतात. जवार किंवा बाजरा किंवा मेज पाहिलं त्यांचं स्टेम वीक असतं, स्टिल्ट रूट त्यांना डेव्हलप होतात. यांच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल काही जे क्लाइंबर्स असतात, वेल वर्गामध्ये येणारे जे प्लांट्स असतात त्यांना सपोर्टसाठी किंवा क्लाइम्बिंग फंक्शन्स करण्यासाठी त्याला काही क्लिंगिंग रूट्स डेव्हलप होतात किंवा त्याला क्लाइम्बिंग रूट्स म्हणतो आपण. काही प्लांट्समध्ये जेव्हा त्यांच्या रूट्समध्ये सराउंडिंग सरफेसमध्ये जर सॉल्टी वॉटर असेल किंवा शिशोर एरिया असेल, मार्शी प्लेस असेल तर त्या रूटला ऑक्सिजन मिळत नाही आहे, दॅट रूट्स लॅक फ्रॉम द ऑक्सिजन. त्यांच्यामुळं काही सम ब्रँचेस ऑफ रूट्स कम्स अबोव द सॉईल सरफेस फॉर द रेस्पायरेशन. इन शॉर्ट एवढंच लक्षात ठेवायचं आहे की रूटमध्ये मॉडिफिकेशन वेगवेगळं फंक्शन्स करण्यासाठी करतात. त्यापैकी आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे की हे मॉडिफिकेशन कुणामध्ये होतं. तर मॉडिफिकेशन टॅपरूट्समध्येही होतं आणि मॉडिफिकेशन हे ॲडव्हेंटिशियसमध्ये होतं. त्यापैकी आपण आज स्टार्ट करतो आहे. फर्स्ट, मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट.
पहा मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट जर पाहिलं तर आपल्याला NCERTमध्ये 2 फंक्शन्स दिले आहेत, ज्यामधील फर्स्ट आहे the modification for the storage of food material and second modification for the respiration, that is known as the nematophore. तर फर्स्ट आपण स्टार्ट करतोय. मॉडिफिकेशन ऑफ रूट टेक्स प्लेस इन अ टॅपरूट. कुणामधलं मॉडिफिकेशन पाहायचं आहे? टॅपरूट मॉडिफिकेशन. टॅपरूट मॉडिफिकेशन आणि टॅपरूट्स ऑफ मॉडिफिकेशन्समध्ये आपल्याला 2 टाईप्स पाहायचे आहेत. एकाला म्हणतो आपण फॉर स्टोरेज ऑफ फूड आणि सेकंड आहे ज्याला म्हटलं आपण फॉर रेस्पायरेशन. फॉर रेस्पायरेशन. रेस्पायरेशनली रूटलाच इथं दुसरं नाव वापरलं आहे निमॅटोफोर. निमॅटोफोर रूट्स. पा यामधील फर्स्ट स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. तर बेसिक 3 कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. व्हेनेवर द टॅपरूट टू स्टोरेज द फूड मटेरियल अँड दॅट फूड मटेरियल दे आर स्टोरेड इन अ प्रायमरी रूट. पा प्रिवियस लेक्चरमध्ये आपण प्रायमरी रूटला काय म्हटलं होतं? टॅपरूट्समधल्या प्रायमरी रूट कसे असतात? पर्सिस्टंट आहेत. दीज आर प्रेझेंट थ्रू आउट द लाईफ ऑफ प्लांट. आणि प्रायमरी रूट कुणाला डेव्हलप करतात? सेकंडरी आणि टर्शरी रूटला. तर ज्या रूट्स स्टोरेज ऑफ फूड मटेरियल करतात तर फूड स्टोरेज हे कोणत्या रूट्समध्ये असतं? प्रायमरी रूट्समधून. फर्स्ट कॅरेक्टर द टॅपरूट सिस्टीम व्हेनेवर दे गेट मॉडिफाईड ॲट दॅट टाईम दे स्टोरेज द फूड मटेरियल बट दॅट फूड मटेरियल दे कॅन स्टोरेज इन अ प्रायमरी रूट. प्रायमरी रूट. फूड स्टोरेज कोणत्या रूटमध्ये होतं? प्रायमरी रूट. अँड दिअर सेकंडरी अँड टर्शरी रूट्स दीज आर द थिन अँड फायबरस. यांच्यातल्या ज्या सेकंडरी आणि टर्शरी रूट्स असतात त्या कशा असतात? थिन असतात, थ्रेड लाईक्स असतात, फायबर लाईक असतात. म्हणून यांच्यामध्ये प्रायमरी रूट, सेकंड रूट, टर्शरी रूट हा जो आपल्याला टॅपरूट सिस्टीमचा पार्ट दिसतो तर यांच्या ज्या रूट स्टोरेज ऑफ फूड मटेरियल करतात तर प्रायमरी रूट्समध्येच फूड स्टोरेज असतं. सेकंड टर्शरीमध्ये आहे का? नाही आहे. मग ह्या रूट्स कशा असतात? थिन आणि फायबरस असतात. Then in some route the food storage or food storage route which attaches or comes from the development of hypocotyl. याला सिंपल वर्ड असं म्हणा. काही प्लांटच्या ज्या रूट्स आहेत त्या जेव्हा प्रायमरी रूट्समध्ये फूड स्टोरेज करतात त्यावेळेस त्याचा सम पार्ट्स ऑफ हायपोकोटाईल. हायपोकोटाईल हा सुद्धा पार्ट त्याला काय असतो? अटॅच असतो. तर हायपोकोटाईल इज attached किंवा is a part which is involved in the storage of food material. So in some roots the hypocotyl which is attached to the primary root and we storage the food material. So hypocotyl कशाला म्हटलं आपण? पा इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं आपण. एम्ब्रियोच्या मध्ये कोण असतो? एम्ब्रियो ॲक्सिस. आणि एम्ब्रियो ॲक्सिसच्या अपोजिट एंडला 2 पार्ट्स होते, रॅडिकल आणि प्लेम्युल. रूट सिस्टीम कुणापासून डेव्हलप होते? रॅडिकल. मग रॅडिकल आणि फर्स्ट नोडच्या मध्ये जो एम्ब्रियो ॲक्सिसचा पार्ट्स असतो ज्या पार्टला काय म्हणतो आपण? हायपोकोटाईल. सो दोज रूट विच स्टोरेज द फूड मटेरियल ॲट दॅट टाईम सम पार्ट्स ऑफ हायपोकोटाईल विच इज अटॅच्ड टू द प्रायमरी रूट अँड व्हिअर द फूड इट बिकम्स स्टोरेज. इन शॉर्ट हायपोकोटाईलचा थोडासा पार्टसुद्धा प्रायमरी रूटला अटॅच होतो आणि तोही काय करतो? फूड स्टोरेज करतो. नाव these roots or storage of food material कुणासाठी? टॅपरूटसाठी. यांना जर आपण पाहिलं तर डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ रूट or depending upon the shape these roots are classified into the main 3 types. पा यांच्यामध्ये स्टोरेज ऑफ फूड मटेरियल टॅपरूट सिस्टीममध्ये असेल पण डिपेंडिंग अपॉन द कोणत्या बेसिसवर? शेपच्या बेसिसवर यांच्या मेन 3 टाईप्स आहेत, ज्यापैकी फर्स्टला म्हटलं आपण दॅट इज नोन एज द फ्युजिफॉर्म रूट. सेकंड इज नोन एज द कोनिकल रूट. देन थर्ड वन इज नोन एज द नॅपिफॉर्म रूट. नॅपिफॉर्म रूट्स. पा the
शेप ऑफ डिपेंडिंग अपॉन कोणत्या बेसिसवर डिपेंडिंग अपॉन द शेप दिस टॅप रूट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इन टू द मेन 3 टाइप्स ऑफ रूट. फर्स्ट वन इज द फ्युजिफॉर्म रूट, सेकंड वन इज नोन एज द कोनिकल रूट अँड थर्ड वन इज नोन एज द नॅपिफॉर्म रूट. तर पहा कोनिकल रूट शब्दातच अर्थ आहे कोनिकल, फ्युजिफॉर्म अँड नॅपिफॉर्म. त्यातला फर्स्टला काय म्हटलं मी फ्युजिफॉर्म रूट. कशाला म्हणतो आपण फ्युजिफॉर्म? फ्युजिफॉर्म इज ऑल्सो नोन एज द स्पिंडल शेप. स्पिंडल शेप्ड रूट्स असतात म्हणजेच दोज रूट विच स्टोरेड द फूड मटेरियल बट द मिडल पार्ट इट बिकम्स सोलन अँड बोथ एंड्स आर द नॅरोवर. म्हणजे असे रूट्स आहेत की ज्यांचा शेप हा मिडलमध्ये थोडासा सोलन असतो आणि बोथ एंड्स कसे असतात त्याचे नॅरोवर असतात किंवा टुवर्ड द अपेक्स आणि बेसकडे ते नॅरो होत जातात. अशा स्पिंडल शेपलाच कोणतं रूट म्हणतो आपण फ्युजिफॉर्म रूट्स असं म्हणतात. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल जर पाहिलं तर बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं याला म्हणतो आपण रॅडिश. रॅडिशच्या ज्या रूट्स आहेत किंवा रॅडिश रूट ज्याला म्हटलं आपण तर रॅडिश रूट काय आहेत फ्युजिफॉर्म आहेत. जर डायग्रामॅटिकली पाहिलं तर फॉर एक्झाम्पल हा सॉईल सरफेस आहे. या सॉईल सरफेसच्या वर त्यांचा हा एरियल पार्ट्स आहे आणि या एरियल पार्ट्सच्या मध्ये जे रूट्स इथं मिडलमध्ये बोथ एंड्सला हा पार्ट्स कसा झाला नॅरोवर आहे आणि तो मिडलमध्ये थोडासा सोलन होतं आणि परत एंडला हा नॅरो होतो. म्हणजे मिडलमध्ये कसा आहे तो सोलन आहे आणि बोथ एंड्सला तो नॅरोवर आहे आणि फूड स्टोरेज कशामध्ये आहे प्रायमरी रूट्समध्ये. आणि याचे ज्या सेकंडरी रूट्स आहेत या कशा असतात दीज आर द थिन और दीज आर द फायबरस. सच टाईप ऑफ रूट इज नोन एज द फ्युजिफॉर्म रूट. कोणत्या रूट्स आहेत ह्या फ्युजिफॉर्म किंवा यालाच काय म्हटलं स्पिंडल शेप्ड. याच्यानंतर पहा इथं नाव दिलं आपण कोनिकल रूट. शब्दातच अर्थ आहे कोनिकल रूट कुणाला म्हणायचं कोन शेप. मग कोन शेप कसा असतो पहा जर आपण या ठिकाणी हा जर पाहिला तुम्ही रॅडिश असा असेल आणि जर कोन शेप्ड म्हटलं तर कॅरेटचं एक्झाम्पल पहा. परत या ठिकाणी हा सोलन पार्ट आणि या सोलन पार्टमध्ये टुवर्ड द बेसला हा कसा असतो ब्रॉड असतो अँड टुवर्ड्स द अपेक्सला हा काय होतो नॅरोर होतो. बेसला इट बिकम्स ब्रॉड अँड टुवर्ड द अपेक्स इट बिकम्स नॅरो अँड इट लुक लाईक द कोन लाईक स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय असं दिसतं आपल्याला कोन लाईक. हा झाला तुमचा अंडरग्राउंड पार्ट आणि हा झाला तुमचा एरियल पार्ट्स. जर एक्झाम्पल याचं पाहिलं तर शेप कोणता आहे कोनिकल. कोनिकल रूट्स. कोनिकल रूट्समध्ये शेप कोणता आहे कोन शेप्ड. कोन शेप कसा असतो टुवर्ड द बेस ब्रॉड अँड टुवर्ड द अपेक्स नॅरोवर आणि त्यांच्यावर या ज्या सेकंडरी अँड टर्शियरी रूट्स असतात त्या कशा असतात थिन अँड फायबरस. सो सच टाईप ऑफ रूट इज नोन एज द कोनिकल रूट. कुणाला म्हणतो आपण कोनिकल रूट. हे जे आहे त्याला कॅरटला एक्झाम्पल पाहिलं आपण तर कोणत्या रूट्स म्हणायचं दॅट इज नोन एज द कोनिकल रूट. लास्ट नॅपिफॉर्म रूट. जो डायग्राम पाहिले असेल तुम्ही फॉर एक्झाम्पल इथं बीट रूट आहे. सॉईल सरफेसच्या मध्ये जनरली हा स्पेरिकल शेप असतात अँड टुवर्ड्स द एंड दीज आर द पॉइंटेड्स और कसा असतो तो नॅरोवर होतो. म्हणजे जनरली राउंडेड और स्पेरिकल रूट्स असतात अँड टुवर्ड्स द अपेक्स दे आर सडनली काय होतात त्या नॅरोवर होतात. आणि अशा रूट्सच्या ज्या अपेक्सकडल्या साईडला सेकंड रूट्स आणि ह्या कशा असतात थिन अँड फायबरस. तर या रूटला कोणत्या रूट्स म्हणायचं दॅट इज नोन एज द नॅपिफॉर्म रूट. आणि याचं एक्झाम्पल जर विचारलं तर एक्झाम्पल कोणतं आहे बीट रूट. कोणत्या रूट्स म्हणतो आपण त्याला बीट रूट. बीटा व्हल्गॅरिस ज्याला म्हणतात. सिंपल. आता या ठिकाणी काय काय लक्षात ठेवायचं पहा. द मॉडिफिकेशन ऑफ रूट कोणाला म्हणायचं एनी मॉर्फॉलॉजिकल चेंज इन दिअर साईज शेप लेंथ और स्ट्रक्चर in an root for the special function is known as the modification of root. Modification of root is takes place in both taproot system and adventitious. त्यापैकी आपण कोणतं स्टार्ट केला मॉडिफिकेशन इन टॅपरूट. त्यांच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट स्टडी करायचे.
फंक्शन्स, फर्स्ट फंक्शन्स काय आहे फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, सेकंड फंक्शन काय आहे फॉर रेस्पायरेशन. ज्यापैकी फर्स्ट आपण डिस्कस केलं आहे ज्याला काय म्हटलं आपण मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट फॉर द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. तर फूड मटेरियल स्टोरेज करत असेल तर फूड मटेरियल कोणत्या रूटमध्ये स्टोरेज होतं प्रायमरी रूट. त्यांच्या सेकंड अँड टर्शियरी रूट कशा असतात थिन अँड फायबरस. मग प्रायमरी रूट ज्यावेळेस फूड स्टोरेज करतो त्यावेळेस काही रूटचा हायपोकॉटाईलचा पार्ट सुद्धा काय असतो त्याला कंबाईन असतो किंवा अटॅच असतात. आणि जेव्हा या रूट फूड स्टोरेज करतात तेव्हा डिपेंडिंग अपॉन देअर शेप दे आर अगेन ब्रॉडली क्लासिफाईड इन टू द मेन 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द फ्युजिफॉर्म एक्झाम्पल रॅडिश, कोनिकल रूट एक्झाम्पल कॅरट अँड नॅपिफॉर्म रूट एक्झाम्पल बीटरूट. तर तिघांचे शेप पहा. हा कसा आहे स्पिंडल शेप, मिडलला सोलन आहे आणि बोथ एंड्स नॅरोवर. फ्युजिफॉर्म टुवर्ड द बेस ब्रॉड आहे, अपेक्सकडे नॅरो आहे. कोन शेप कोनिकल अँड दीज आर द राउंडेड और स्पेरिकल अँड सडनली और ग्रॅज्युअली टिपला तो पॉइंटेड असेल त्याला काय म्हणतो आपण नॅपिफॉर्म. सो ऑल दीज आर द 3 रूट्स विच स्टोरेज द फूड मटेरियल. याच्याशिवाय पहा मॉडिफिकेशन्स कुणामध्ये म्हटलं आपण टॅपरूट्समध्ये म्हटलं. पण टॅपरूटचं मॉडिफिकेशन्स काय होतं आहे फॉर द रेस्पायरेशन और दॅट इज नोन ॲज द नेमॅटोफोरूट्स. आता सिंपल वाक्य लक्षात ठेवायचं आहे. नेमॅटोफोरूट्स असतील किंवा रेस्पायरेशन रूट असतील तर या रूट ज्या प्लांट्समध्ये डेव्हलप होतात त्या प्लांट्सला आपण हॅलोफाइट्स असं म्हणतात. फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा. The modification of taproot is takes place in those plants is known as the halophytes, and that halophytes which produce the specialized root, that root is known as the nematophore root and which perform the function respiration. रेस्पिरेशन फंक्शन करण्यासाठी ज्या रूट डेव्हलप होतात त्या रूटचं नाव आहे नेमॅटोफोर रूट आणि या रूट ज्या प्लांटच्या डेव्हलप होतात त्या प्लांट्सला म्हणायचं हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्समध्ये मग कोणत्या रूट्स असतात हॅलोफाइट्समध्ये नेमॅटोफोर रूट्स असतात. कोणतं फंक्शन्स करतात रेस्पायरेशन्स करतात. मग आम्हाला प्रश्न असा आहे की सर हॅलोफाइट्स कशाला म्हणायचं. Halophytes are those plants which is grows just near the seashore area or salty soil area or these part present toward the किंवा त्याला मार्शी प्लेसेस असं म्हणतात. मार्शी प्लेसमध्ये शिशोर एरियाच्या रिजन्समध्ये किंवा सॉल्टी एरियामध्ये जे प्लांटची ग्रोथ होत असते त्या प्लांट्सला काय म्हणतो आपण हॅलोफाइट्स. जर तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या रिलेटेड किंवा नियरर जर शिशोर एरिया पाहिला तर तिथं प्लांट्स असतात आणि ते प्लांट्सच्या सभोवताली जी वॉटर बॉडीज असतात ते सॉल्टी वॉटर असतं ज्यांच्यामुळं त्यांच्या रूट्स या सॉईलमध्ये कोणत्या आहेत टॅपरूट्स आहेत. बट दीज रूट्स दे सफर फ्रॉम द लॅक ऑफ ऑक्सिजन. त्या रूट्सला काय मिळत नाही आहे ऑक्सिजन ज्यांच्यामुळं त्यांच्या ज्या रूट्स आहेत त्या मॉडिफाईड होतात आणि सम रूट्स कम्स अबोव द सॉईल सरफेस. सिंपल. जर आपण हॅलोफाइट्स प्लांट पाहिलं तर या ठिकाणी आपण हा जर सपोज या ठिकाणी सॉईलचा सरफेस आहे इथं मेन ट्रंक ऑफ ट्रीज आहे ज्याला आपण हॅलोफाइट्स असं म्हटलं आणि या हॅलोफाइटच्या ज्या नॉर्मल या ठिकाणी कोणत्या ब्रँच असतील तर टॅपरूट्स असतील आणि या टॅपरूट्समध्ये ज्या काही ब्रँचेस आहेत त्या या लॅटरल ब्रँचेस. प्लांट्स कोणतं हॅलोफाइट्स कुठे ग्रोथ होतं मार्शी प्लेसमध्ये. या प्लांटचं हे मेन ट्रंक ऑफ ट्रीज आहे. या स्टेमच्या बिलो कोणत्या रूट्स आहेत टॅपरूट्स आहेत आणि या टॅपरूट्सच्या काही ब्रँचेस ज्या लॅटरल ब्रँचेस आहेत दीज लॅटरल ब्रँचेस विच प्रोड्यूस द स्पेशलाइज्ड रूट्स अँड विच कम्स अबोव द सॉईल सरफेस. सम लॅटरल ब्रँचेस ऑफ द टॅपरूट्स विच कम्स above the soil surface and that root is known as the याच रूटला नेमॅटोफोर रूट. या रूटला काय म्हणतो आपण नेमॅटोफोर रूट्स. काय म्हटलं सम ब्रँचेस ऑफ टॅपरूट्स these are comes above the soil surface and that root is known as the nematophore root.
काही ब्रँचेसच्या लॅटरल ब्रँचेसपासून ज्या रूट डेव्हलप होतात आणि त्या रूट्सला ऑक्सिजन मिळत नाही आहे, म्हणून त्यातल्या काही ब्रँचेस ह्या कुठे येतात, कम्स ॲबोव द सॉईल सरफेस, म्हणजे जमिनीच्या वर येतात आणि जो ट्रंक ऑफ मेन ट्रीच्या बाजूला असतात. तर अशा सर्व रूटला काय म्हणतो आपण, निमॅटोफोर रूट्स असं म्हणतात. पण निमॅटोफोर रूट्स ह्या कशा आहेत, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक की निगेटिव्हली जिओट्रॉपिक? Correct. Nematophore roots are the negatively geotropic because these roots comes above the soil. They do not grow inside the soil. जमिनीमध्ये असेल तर काय म्हणतो आपण, पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. हे above the soil आहे म्हणून याला काय म्हटलं आपण, निगेटिव्हली जिओट्रॉपिक. तर फर्स्ट कॅरेक्टर नेमॅटोफोर हे कसे असतात, निगेटिव्हली जिओट्रॉपिक रूट्स आहेत. त्यानंतर या रूट हेअर्स अपसेंट असतात. मग यांच्यावर कोणता पार्ट प्रेझेंट आहे, तर स्पेशल कॅरेक्टर. दीज रूट्स विच हॅविंग द स्पेशल पोर्स और द पोर्स लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट टुवर्ड द टिप. याच्यावरचे स्मॉल ओपनिंग असतात, पोर्स असतात, अँड दॅट पोर्स इज नोन ॲज द लेंटिसेल्स. लेंटिसेल्स, these are the part present on the nematophore roots. नेमॅटोफोर रूट ज्या जमिनीच्या वर आल्या आहेत त्यांच्यावर मायन्यूट ओपनिंग, पोर्स, छिद्र असल्यासारखे असतात आणि त्या पार्टला काय म्हणतो आपण, लेंटिसेल्स. and that lenticels is helpful for the exchange of gases. It means that lenticels they intake the oxygen from the surrounding. म्हणजेच या रेस्पिरेशन फंक्शन्स करण्यासाठी ज्या स्पेशलाइज्ड रूट डेव्हलप झाल्या त्या रूटला काय म्हटलं आपण, नेमॅटोफोर. इन शॉर्ट काय काय लक्षात ठेवायचं पहा, नेमॅटोफोर रूट विच परफॉर्म द फंक्शन रेस्पायरेशन. नेमॅटोफोर रूट ह्या टॅपरूट आहेत की ॲडव्हेंटिशियस आहेत, टॅपरूट्स आहेत. नॉर्मल आहेत की मॉडिफाईड आहेत, मॉडिफिकेशन. मग मॉडिफिकेशन असेल तर फंक्शन कोणतं, रेस्पायरेशन. तर टॅपरूट सिस्टीमचे दोन फंक्शन, पहिला कोणता, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, आणि दुसरा म्हटलं ज्याला काय म्हटलं आपण, नेमॅटोफोर रूट. याच्यानंतर नेमॅटोफोर जर रेस्पायरेशन्स करत असेल तर या रूट कोणत्या प्लांट्सला डेव्हलप होतात, ज्या प्लांट्सचं नाव काय, हॅलोफाईट्स. कुणाला म्हणतो आपण, हॅलोफाईट्स. दोज प्लांट्स किंवा द प्लांट्स विच ग्रोज इन द शॉम्पी एरियाज, शिशोर एरियाज, और वेअर द सॉल्टी वॉटर इज प्रेझेंट, दॅट प्लांट इज नोन एज द हॅलोफाईट्स. These plants which having their main taproot system but that root lack from the oxygen, that's why some branches of taproot these are comes above the soil surface and that root is known as the nematophore roots. These nematophore these are the positively काय आहे ते, फोटोट्रॉफी, बिकॉज एक्सपोज्ड इनसाइड द कुठं आहेत त्या, सनलाईट. पण त्यांना आपण ॲक्च्युअल काय म्हणतात, निगेटिव्हली जिओट्रॉपिक, बिकॉज दे डू नॉट प्रेझेंट इनसाइड द सॉईल, कारण ते मॉडिफाईड झाल्यात म्हणून निगेटिव्हली जिओट्रॉपिक. या रूट्सवर रूट हेअर्स असतात का, अपसेंट. रूट कॅप आहे का, अपसेंट. ॲक्च्युअल मेन फंक्शन्स काय, दीज नेमॅटोफोर रूट्स विच हॅविंग द मायन्यूट पोर्स और ओपनिंग विच परफॉर्म द फंक्शन रेस्पिरेशन. रेस्पिरेशन फंक्शन्स करण्यासाठी या रूट्स ॲबोव द सॉईल आलेले आहेत आणि जे एक्सचेंज ज्या पार्ट्समधून करतात, ज्या पोर्समधून करतात, त्या रूटला, त्या पार्टला काय म्हटलं आपण, लेंटिसेल्स. सो दॅट इज नोन एज द रेस्पायरेटरी रूट. म्हणून नेमॅटोफोर रूटलाच काय म्हणतो आपण, रेस्पायरेटरी रूट्स. सो दीज आर द टाइप्स ऑफ मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट्स. तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये MCQ जर विचारला तर पहिला MCQ कसे विचारले जातील पहा. व्हॉट इज द लेंटिसेल्स. Lenticels is the opening present on the nematophore root which perform the function respiration. त्यानंतर लेंटिसेल्स इज प्रेझेंट ऑन दोज रूट असा जर शब्द आला तर रूटचं नाव काय, नेमॅटोफोर रूट्स. नेमॅटोफोर रूट्स विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम दोज प्लांट, दॅट प्लांट इज नोन ॲज द, प्लांटचं नाव काय असेल, हॅलोफाईट्स. मग हॅलोफाईट्स प्लांट विच इज ग्रोज इन दोज एरिया व्हिअर काय असायला पाहिजे, मार्शी प्लेस, सॉल्टी एरिया किंवा शिशोर एरिया. याच्यानंतर तुम्हाला फंक्शन्स विचारलं जाईल. नेमॅटोफोर हे कुणाचं मॉडिफिकेशन आहे, तर टॅपरूट सिस्टीमचं मॉडिफिकेशन आहे. त्याच्यानंतर टॅपरूटचं मॉडिफिकेशन परत कुणासाठी होतं, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, तुम्हाला जसं म्हटलं बीटरूट इज द एक्झाम्पल ऑफ नॅपीफॉर्म रूट, रॅडिश इज द एक्झाम्पल ऑफ फ्युजीफॉर्म रूट, कॅरट इज द एक्झाम्पल ऑफ कोनिकल रूट. सो कोनिकल, fusiform or napiform, these are the three types depending upon the shape of root, but all these are three root which perform the only one function for the
मॉडिफिकेशन कशासाठी, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. असे सारे सर्व तुम्हाला याच्यावर MCQs विचारले जातील. तर या ठिकाणी आपलं मॉडिफिकेशन ऑफ रूटची डेफिनेशन आणि मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूटच्या दोन टाईप्स, ज्यांना म्हटलं आपण फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि दुसरा रेस्पायरेटरी किंवा नेमॅटोफोरूट्स. तर या ठिकाणी आपलं मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट्स हा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. जो पार्ट्स आपण आत्ता डिस्कस केलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण, मॉडिफिकेशन ऑफ रूट्स. नाव modification means any morphological change in their size, shape and form or structure for their special functions is known as the modification. इमेज मध्ये पाहतोय आपण काही प्लांट्स आहेत ज्यांच्या रूट्स हे ऍडिशनल फंक्शन्स करतायत, ज्याला इथं वाक्य शब्द वापरला आपण, when roots have to perform some special functions in addition to or instead of their normal function. नॉर्मल फंक्शन शिवाय ज्यावेळेस काही रूट्स मध्ये की स्पेशल फंक्शन्स केले जातात त्यावेळेस त्या रूटला काय म्हणायचं, मॉडिफिकेशन. जे आपण मॉडिफिकेशन्स पाहिलं, जे मॉडिफिकेशन हे कुणामध्ये आहे, टॅपरूट सिस्टीम मध्ये आणि ऍडव्हेंटिशियस रूट्स मधील. काही आपण इमेज पाहतायत जे मॉडिफिकेशन ऑफ रूट्स आहेत. काही हँगिंग रूट्स असतात, काही इनसाइड द सॉइल स्टोरेज ऑफ फूड मटेरियल करतात. याच्यानुसार रूट्सचं क्लासिफिकेशन्स केलंय. तर त्यापैकी आपण फर्स्ट पाहिलं मॉडिफिकेशन इन टॅपरूट सिस्टीम, ज्यामधील आपण दोन पार्ट्स कंप्लीट केलं. एकाला म्हटलं आपण स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. डिपेंडिंग अपॉन द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल द टॅपरूट बिकम्स सोलन. हा टॅपरूट सिस्टीमचा पार्ट्स आहे. जो प्रायमरी रूट असतो तो काय होतो, फूड स्टोरेज करतो, म्हणजे सोलन पार्ट तयार करतं आणि त्याच पार्टला आपण फ्लेशी पार्ट्स म्हणतात ज्यांच्यामध्ये फूड स्टोरेज करतात. सो टॅपरूट बिकम्स सोलन अँड फ्लेशी ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. त्यानंतर आपण पाहिलं जे सेकंडरी आणि टर्शियरी रूट्स असतात. आता टॅपरूट सिस्टीम म्हटलं तर टॅपरूट सिस्टीम मध्ये प्रायमरी रूट मध्ये फूड स्टोरेज होतं आणि सेकंड अँड टर्शियरी रूट्स कशा असतात, थिन अँड फायबरस. यानंतर महत्वाचं कॅरेक्टर परत एक लक्षात ठेवायचं, हायपोकोटाईल. पहिला आपण हायपोकोटाईल कुणाला म्हणतो आपण, द पार्ट ऑफ एम्ब्रियो एक्सिस प्रेझेंट बिटवीन द रॅडिकल अँड फर्स्ट नोड. दॅट पार्ट इज नोन एज द हायपोकोटाईल. सो दीज आर ऑल्सो नोन एज द embryonic region between the cotyledon and radicle may also join the taproot. कशाला जॉईंट्स होतो, तो टॅपरूटला जॉईंट्स होतात आणि तो सुद्धा पार्ट काय करतो, फूड स्टोरेज करतात. म्हणजे काही प्लांट्स मध्ये हायपोकोटाईल इज द पार्ट विच स्टोरेज द फूड मटेरियल. याच्यानंतर पाहिलं आपण डिपेंडिंग अपॉन द, कोणत्या बेसिसवर, डिपेंडिंग अपॉन देअर शेप these taproots they can divided into the main three types of root. First one is the fusiform root, second one is the conical root, third one is known as the napiform root. हे जे आपण तीन रूट्स पाहिलं त्यापैकी फर्स्ट फ्युजिफॉर्म रूट. कुणाला म्हटलं आपण फ्युजिफॉर्म रूट, द स्टोरेज रूट विथ सोलन इन द मिडल पार्ट्स मध्ये तो कसं असतो, सोलन अँड बोथ एंड्स आर द नॅरोवर. सच टाइप ऑफ रूट इज नोन एज द फ्युजिफॉर्म रूट. आणि याचं एक्झाम्पल पण पाहिलं आपण. फ्युजिफॉर्म रूट कुणाला म्हणतो आपण, इमेज मध्ये पाहतोय आपण, ज्याला काय म्हणतो आपण, रॅडिश. So these are the example of fusiform root which is also known as the spindle shaped roots म्हणतो आपण. In other or scientific name Raphanus sativus म्हणतो आपण त्याला. याच्यानंतर सेकंड पार्ट पाहिला आपण कोनिकल रूट्स. इमेज मध्ये पाहतोय कोन शेप. कोणाला म्हणतो आपण कोनिकल रूट, those root which present toward the base it becomes broader and gradually tapering toward the apex. Such type of shape is known as the cone or the root is known as the conical root. जे एक्झाम्पल आपण पाहिलं कुणामध्ये असतं असं रूट, कॅरेट पाहिलं असेल तुम्ही. कॅरेट मध्ये बेसला कसं असतो तो ब्रॉड आणि अपेक्सला नॅरो, त्यालाच आपण कॅरेट हा एक्झाम्पल कोनिकल रूट मध्ये पाहतोय. सेकंड रूट असतं त्यांच्या थिन आणि फायबरस. लास्ट आपण पाहिलं नॅपिफॉर्म रूट, द बेस ऑफ द रूट विच इज मच सोलन अँड ग्रॅज्युअली टेपरिंग एंड्सला तो काय होतो, नॅरो होतात. अशा रूटला काय म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द नॅपिफॉर्म रूट. ज्याचं एक्झाम्पल पाहिलं आपण बीट किंवा बीटा वल्गॅरिस. याच्यानंतर आपण मॉडिफिकेशन्स ऑफ टॅपरूट्स मध्ये एक स्पेशल फंक्शन साठी रूट्स पाहिल्या, ज्यांना काय म्हटलं आपण, करेक्ट, रेस्पायरेटरी रूट. इमेज मध्ये पाहतोय आपण मेन जे हे हॅलोफाइट्स आहेत. हॅलोफाइट्स कुणाला म्हणतो आपण, दोज प्लांट्स विच इज ग्रोज just near the seashore area
swampy area, marshy places, such type of plants is known as the halophytes. आणि या हॅलोफाईटच्या ज्या टॅपरूट्स असतात त्या कशा असतात, अंडरग्राउंड, पण त्याच्या सम स्पेशल ज्या ब्रँचेस आहेत त्या काय होतात, कम्स अबोव द सॉइल. का? बिकॉज दिस टॅप रूट सिस्टीम लॅक फ्रॉम ड्यू टू द लॅक ऑफ ऑक्सिजन. The some lateral branches they produce the aerial roots and that root comes above the soil which is also known as the nematophore roots. पा यालाच आपण जर डिटेल्स मध्ये पाहिलं तर ज्या ठिकाणी हॅलोफाइट्स पहिला शब्द लक्षात ठेवा. कुणाला म्हणतो आपण हॅलोफाइट्स? पा प्लांट्स ग्रोइंग इन सलाइन स्वॅम्प किंवा मार्शी प्लेसेस और सॉल्टी एरियाज, that plants is known as the halophytes. And that halophytes which having the त्यांच्या जी टॅपरूट्स आहेत त्या टॅपरूट्स हा काय करतात, अंडरग्राउंड राहतात, पण त्यांच्यापासून त्यांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळं त्यांच्या काही ज्या ब्रँचेस आहेत लॅटरल ब्रँचेस ते काय होतात, कम्स अबोव द सॉइल. पा इमेज मध्ये पहा मेन ट्रंक ऑफ ट्रीज, त्यांच्या ह्या ब्रँचेस लॅटरल ब्रँचेस रूटच्या, आणि यांच्या लॅटरल ब्रँचेस पासून काही रूट्स कुठे ग्रोथ व्हायला लागतात, कम्स अबोव द सॉइल. पा इमेज मध्ये पहा these roots comes above the soil and that root is known as the nematophore root. कोणत्या रूट्स म्हणलेला, nematophore roots. and that roots which is also known as the respiratory root. का म्हटलं आपण? because this root which having काय असतात त्यांच्यामध्ये minute pores or opening. now minute pores and opening, due to the presence of minute pores and opening they absorb the atmospheric oxygen. actual ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तो त्यांच्या रूट नॉर्मली मिनरल्स आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन करू शकत नाहीत, म्हणून लॅटरल ब्रँच पासून सम ब्रँचेस कम्स अबोव द सॉइल, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, नेमॅटोफोर रूट. अँड देन नेमॅटोफोर रूटला आपण एक परत नाव दिलं, these are the negatively geotrophic. का म्हटलं? because these roots comes above the soil, that's why these are also known as the negatively geotrophic. this root they do not having the root cap, they do not having the root hairs. now मग याच्यावर कोणता पार्ट प्रेझेंट आहे? at the tip of the nematophore the small minute opening or pores is present, that part is known as the lenticels. पा यालाच एक्सपोजर केला पण तर असे याच्यावर काय असतात, स्मॉल पोर्स असतात किंवा लेंटिसेल्स असतात, आणि जे ऍक्च्युअल काय करतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात. म्हणजे नेमॅटोफोर रूट विच हॅव्हिंग द स्पेशलाइज्ड पार्ट, दॅट पार्ट इज नोन एज द लेंटिसेल्स, and that lenticels which is helpful for the functions of respiration. some example rhizopora, avicennia, sonartia किंवा हेरिटेरिया, these are the examples of nematophore roots. तर या ठिकाणी इथं आपला टॅपरूटचे मॉडिफिकेशन संपलेले आहेत. इन शॉर्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पहा, मॉडिफिकेशन्स मीन्स एनी मॉर्फोलॉजिकल चेंज इन देअर साइज, शेप, लेंथ और स्ट्रक्चर इन एन root that for the special functions is known as the modification of root. modification is takes place in both taproot system and adventitious. त्यातले आज आपण डिस्कस केलेले कोणते मॉडिफिकेशन्स ऑफ टॅपरूट सिस्टीम, ज्यामधील फर्स्ट स्टोरेज ऑफ फूड मटेरियल फंक्शन आणि दुसरं रेस्पिरेशन. स्टोरेज ऑफ फूड मटेरियल मधील तुम्हाला 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे नॅपिफॉर्म, फ्युजिफॉर्म अँड कोनिकल. कोनिकलचं एक्झाम्पल कोणतं? कॅरट. फ्युजिफॉर्मचं एक्झाम्पल रॅडिश, नॅपिफॉर्मचं बीटरूट. याच्यानंतर दुसरं फंक्शन कोणतं पाहिलं आपण? रेस्पिरेशन. त्यातले हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्हाला, रायझोपोरा, एव्हेन्सेनिया, सोनार्शिया and हेरिटिया. these are the modifications of root which perform the special functions. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय मॉडिफिकेशन ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ओके, लेट अस स्टॉप हियर. थँक यू.